शिवजयंतीचा पवित्र सण आणि त्याचं औचित्याने स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम खालापूर तालुक्यातील सासगाव ग्रामपंचायत हद्दीतील डेखू येथे गेली तब्बल 13 वर्षे नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत स्त्री हीच समाजाची खरी शक्ती या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यावर्षीही ढेकू येथील वॉल्विनॉक्स कंपनीच्या भव्य मैदानात 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हा सोहळा रंगणार आहे. हा केवळ कार्यक्रम नाही तर महिलांच्या अस्मितेचा, त्यांच्या कष्टाचा आणि त्यागाचा मानाचा मुद्रा आहे. यावेळी विशेष आकर्षण ठरणार आहे सिने अभिनेते क्रांती नाना मालेगावकर प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा हा बहुचर्चित कार्यक्रम. हल्दी कुंकवाच्या भेटवस्तूंपासून ते होम मिनिस्टर स्पर्धेपर्यंत विविध उपक्रमांनी महिलांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यास टीव्ही आणि मानाची पैठणी, तर इतर विजेत्यांना गॅस शेगडी, एअर कूलर, मिक्सर, कुकर अशा आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. प्रत्येक तासाला आरटी झवेरी यांच्या माध्यमातून विशेष बक्षिसांची बरसात होणार आहे. विशेष म्हणजे उपस्थित प्रत्येक महिलेसाठी लकी ड्रॉची संधी असून विजेत्या भाग्यवान महिलेला दुचाकी मिळणार आहे. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही तर स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा मानाचा सोहळा आहे. त्यामुळे नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारो महिलांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केली असून रात्री महिलांना घरी जाऊन जेवणाचा त्रास होऊ नये यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भव्य असा मंडप तर भव्य व्यासपीठही तयार करण्यात आले असून येणाऱ्या महिलांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रेश्मा राजेश पाटील यांनी केले आहे. शिवरायांच्या प्रेरणेतून स्त्रीशक्तीच्या सन्मानासाठी ढेकूत पुन्हा एकदा मानाचा जल्लोष रंगणार. श्री नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानात मार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त आपण साजरा करीत आहोत. आणि आज शिवजयंतीनिमित्त न होता 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी सर्व महिलांना आवाहन करते की मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दाखवून आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच भोजनाची व्यवस्था महिलांची कोणतीही गैरसोय न होता व्यवस्थित असं कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तर आपल्या सर्व महिलांनी तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व महिलांनी येऊन या हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. प्रमाणे महिलांसाठी आकर्षक अशी बक्षिसे उपलब्ध केलेली आहेत. लाडकी बहीण योजना, त्यासाठी लकी ड्रॉ मध्ये स्कूटी अवेलेबल आहे आणि प्रथम बक्षीस पैठणी आणि एक टीव्ही उपलब्ध आहे. सेकंड बक्षीस आहे शेगडी आहे आणि तिसरं बक्षीस आहे मिक्सर, कुकर असे अनेक बक्षिसे त्यांनी उपलब्ध केलेली आहेत. तर सर्व महिलांना आणि एक तासाने सर्व महिलांना नथ अशी उपलब्ध भेटवस्तू मिळणार आहे. तर सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. युवा प्रतिष्ठान ढेकू यांच्या तर्फे महिलांसाठी दरवर्षी जो हळदी कुंकूचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो या वर्षीचं हे 14वे वर्ष आहे. तर तालुक्यातून हा खूप मोठ्या संख्येने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तर महिलांची काही गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या महिलांतर्फे महिलांची चांगली व्यवस्था केलेली आहे, जेवणाची असो किंवा काही असो. तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तसेच लकी ड्रॉचा सुद्धा दादांनी महिलांसाठी लकी ड्रॉ स्कूटी ठेवलेली आहे. तसेच मानाची पैठणी आहे महिलांसाठी. तसेच प्रत्येक तासाला महिलांसाठी नथी दादांनी हे केलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी जास्तीत जास्त तालुक्यातून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे